त्यामुळं खरं तर तुमच्या मनात विचार काय आहेत याच्यावर तुम्ही काय घडणार हे निश्चितपणे ठरत असतं. तुम्ही सकारात्मक विचार कराल, सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार कराल, नकारात्मक घडेल. तुम्ही काय घडता हे जगावर अवलंबून नाही, तुमच्या मनात कोणते विचार आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे. हे पहिलं लक्षात असू द्या. एका कैद्याला न्यायमूर्तींनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींना मृत्यूदंडच द्यायचा होता, तो फासावर चढवून असू दे किंवा विषारी सर्पाचा दंश करून असू दे. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. अधिकारी जमा झाले, शास्त्रज्ञ गोळा झाले. त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्ष विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार काय करता, तुम्ही विचार कसा करता याच्यावर ठरतं की तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी होणार.